नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट, झटपट, पौष्टिक गुजराती हांडवो. हांडवो हा एक परंपरागत गुजराती पदार्थ आहे, पण तो महाराष्ट्रातही तेवढाच लोकप्रिय आहे. चवीला तर अप्रतिम लागतो, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कारण यामध्ये डाळ, तांदूळ, भाज्या या सगळ्यांचा समावेश असतो आणि त्यामुळेच हा जो नाश्त्याचा प्रकार आहे ना, तो अप्रतिम आणि पौष्टिक असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये झटपट म्हणजेच इन्स्टंट हांडवोची रेसिपी शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ, तांदूळ हे भिजत घालायचं आहे. बऱ्याचदा इन्स्टंट म्हणून रव्याचे पण हांडवो केले जातात, पण आज आपण पारंपरिक पद्धतीने जी डाळ तांदूळ वापरून रेसिपी आहे ती शेअर करत आहे, ते पण झटकीपट. कारण इथे आज आपण फर्मंट करणार नाहीये, तर त्यासाठी डाळ तांदूळ इथे मी समप्रमाणात घेतलेले आहे. अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी इथे मी तांदूळ घेतलेला आहे. यामध्ये अजून तुम्ही डाळी ऍड करू शकता आणि त्या प्रमाणातच तेवढेच तांदूळ पण ऍड करायचे आहे. आणि या हांडवोची रेसिपी जी आहे ना, ती प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये या डाळी वगैरे वापरून केली जाते. तर आज मी इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर इथे मी या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्या आणि याला 5 ते 6 तास भिजत घातले किंवा रात्रभर मी इथे भिजत घातलेला आहे. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आता याला मी बारीक करणार आहे. बारीक करताना यामध्ये दही घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी दही घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि अशी रवा टेक्स्चरचं हे बॅटर तयार करून घेतलं. जास्त पातळ करायचं नाही, घट्ट ठेवायचं आहे. आणि हे बॅटर आता आपल्याला फर्मंट जर करायचं असेल तर तुम्ही इथे दही न घालता हे बारीक करून घ्यायचं आणि रात्रभर याला फर्मंट करायला ठेवून द्यायचं, जसं आपण डोस्याचं पीठ वगैरे तयार करतो अगदी त्या पद्धतीने. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण आज इन्स्टंट किंवा झटपट हे हांडवो तयार करणार आहोत. तर ह्या डाळी मी रात्री भिजत घातल्या, सकाळी बारीक केल्या. बारीक करताना दही आणि पाणी घातलेलं आहे आणि छान असं बारीक बॅटर तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहे. तर मी इथे अ, आलं मी थोडं किसून घेतलेलं आहे, 2-3 मिरच्या घातल्या, गाजर घातलेला आहे, 1 चमचा बारीक केलेलं लसूण पण मी इथे घातलेला आहे. थोडासा लसूण, कांदा आणि कोथिंबीर घातली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दुधी भोपळा घालायचा आहे. तर मी अगदी छोटा तुकडा दुधी भोपळ्याचा किंवा अर्धी वाटी दुधी भोपळ्याचं जे किस आहे ते यामध्ये घातलेलं आहे. आणि जे मी बॅटर बनवलं होतं त्यामधलं बॅटर मी थोडंसं काढून घेतलं आहे, क्वांटिटी जास्त होत होती म्हणून. तिघा जणांना आज मी हे बनवणार आहे. तर हे जे क्वांटिटीमध्ये आपण बनवलं आहे ना, अर्धी-अर्धी वाटी हे सगळं घेतलेलं आहे ना, तर त्यामध्ये 5 ते 6 हांडवो आरामात होतात. तर प्रत्येकाला 1 हांडवो जरी राहिला ना, जे छोट्या साईजचा, तरीही इनफ होतं. तर 5-6 जास्त झाले असते, म्हणूनच मी थोडंसं बॅटर काढून घेतलं आणि 3 ते 4 हांडवोच मी इथे तयार केलेले आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा साखर, पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे, थोडासा हिंग घालायचा, हिंग घालणं आवश्यक आहे. खूप छान चव येते हांडवोला. त्यानंतर 1 लिंबाचा रस मी इथे घातला आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहे. आता हे सगळं छान मिक्स केलं आणि आता यामध्ये 1 चमचा फ्रूट सॉल्ट किंवा इनो घालायचं, मिक्स करायचं आणि आता याचे आपण हांडवो तयार करायला घ्यायचे. तर हे बघा, इनो घातल्यामुळे हे जे बॅटर आहे ते छान हलकं-फुलकं झालं आहे. त्याच्यामुळे आपल्या या हांडवोला जाळी छान येईल आणि छान हलके-फुलके आपले हे हांडवो तयार होतील. तर आता इथे एक पॅन घेतलं. या पॅनमध्ये तेल घालायचंय. तर मी इथे 1 टेबलस्पून इतकं तेल घातलं. तेल छान गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि थोडे तीळ घालायचे, पांढरे तीळ घालायचे आणि त्यानंतर लगेचच हे बॅटर यामध्ये घालू. हे थोडंसं पसरवून घेऊ. थोडंसं जाडसरच इथे आपण हे घालायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं अगदी कमी गॅसवरती हे शिजवून घेऊ. तर शिजवल्यानंतर वरची जी लेयर आहे ती छान पूर्ण शिजली जाते आणि खालची जी लेयर आहे ती छान कुरकुरीत खुसखुशीत होते. तर हे बघा किती छान रंग आला आहे, मस्त पिवळसर रंग आलाय ना, खालून पण खूप छान शिजलेला आहे. तर पलटवल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता मी इथे सजेस्ट करेल की तुमच्याकडे जे काही नॉनस्टिकचा पॅन असेल त्यामध्ये तुम्ही हे हांडवो तयार करा.
अजिबात चिटकत नाही आणि तेलाचा वापरही कमी तुम्ही करू शकता. जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये करत असाल, हेल्दी ब्रेकफास्ट करत असाल किंवा डाएटवर असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर त्यावेळेला नॉनस्टिक यूज करा, म्हणजे तेलाचं प्रमाण अगदी कमी टाकता येईल. अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला हा हांडवो तयार करता येईल. हा हांडवो तुम्ही ब्रेकफास्टला, त्यानंतर डिनरला करू शकता, लंचला सुद्धा करू शकता आणि तुमच्या मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर बघितलं किती सुंदर आपला हा हांडवो तयार झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊ. याच पद्धतीने मी सगळे हांडवो तयार करून घेते आणि आता आपण यासोबत खाण्यासाठी एक मस्त ग्रीन चटणी तयार करू. त्यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची. आज माझ्याकडे कोथिंबीर कमी होती, तर 1 कप कोथिंबीर आणि पाव कप इतका पुदिना घालायचा. 2 मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा किंवा मी इथे आलं थोडं किसून घेतलं आहे तर तो अर्धा चमचा घातला. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि आज मी इथे दही घालत आहे. तुम्ही दह्याच्या ऐवजी थोडंसं लिंबू पण पिळू शकता जर दही घालायचं नसेल तर. आणि थोडंसं डाळवं मी इथे घातलेलं आहे, म्हणजे या चटणीला छान असं टेक्स्चर यावं म्हणून. आणि आता याची बारीक पेस्ट तयार करायची. चटणी आपली तयार आहे. या चटणीला तुम्ही तडका पण देऊ शकता, पण आज मी आत्ता इथे तडका देत नाहीये. तर मस्त आपली ही हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी तयार आहे. या चटणीसोबत हे हांडवं अप्रतिम लागतात. शिवाय तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता. तर हे बघा, मस्त आपले हे हांडवं तयार झालेले आहे. मी याला थोडंसं कट करून घेते, म्हणजे खाताना पण व्यवस्थित खाता येईल आणि दिसायला पण अप्रतिम दिसेल. असे या पद्धतीने कट करून घेतले की मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये देत असाल ना तर ते त्यांना छान पिझ्झा सारखे वाटतात, तर ते एन्जॉय करू शकेल. तर आजची ही झटपट, अप्रतिम, पौष्टिक हांडवोची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघत आहात बाहेरून छान क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे आणि आतून छान असे मऊ आणि जाळीदार आपले हे हांडवो तयार झालेले आहे. तर आजची ही हांडवोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त अशा रेसिपी सोबत दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.